आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जय श्री कृष्ण। आतापर्यंत आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या विविध लीला दाखवल्या। आता आपण श्रीकृष्णांच्या जीवनकथेच्या त्या प्रमुख टप्प्यावर आलो आहोत, जिथे आपण त्यांच्या जीवनातल्या सर्वात महत्त्वपूर्ण लीलांचा धांडोळा घेणार आहोत, जिथे ते अर्जुनाला एका युद्ध क्षेत्राच्या मध्यभागी उभे राहून गीतेचा उपदेश करतील। समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम। हे अर्जुना, सर्व भूतांमध्ये मीच सामावलेलो आहे। ना मला कुणाबद्दल द्वेष आहे, ना कुणी अतिशय जवळचा आहे, परंतु जे कुणी मला भक्ती आणि प्रेमाने भजतात ते माझ्यात आणि मी त्यांच्यात वास करतो। आयुष्याच्या या टप्प्यावर श्रीकृष्णांचं रूप एका गुरुप्रमाणे भासत राहतं, किंबहुना परमगुरूंसारखं, जे त्यांच्या सख्याच्या आणि त्यांच्या शिष्याच्या अर्जुनाच्या माध्यमातून समुच्च मानव जातीला आयुष्याचं एक गहिर तत्वज्ञान समजावतं, आपल्या जीवनातल्या गूढ रहस्यांचं विश्लेषण करतं। हे अर्जुना, जर कुणी दुराचारी सुद्धा अनन्य भावाने माझं भजन करेल तर त्याला साधूच समजावं, कारण तो नक्कीच दृढ निश्चयी आहे। माझ्या भक्तीच्या प्रभावाने असा जीव लवकरच धर्मात्मा होऊन जातो आणि शाश्वत शांती त्याला प्राप्त होऊन जाते। कारण हे अर्जुना, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नसतो। याच कारणामुळे एका संस्कृत श्लोकात म्हटलं गेलंय, कृष्णं वंदे जगद्गुरुम। हे जगद्गुरूचं रूप त्यांच्या जीवनाची, त्यांच्या अवतारी जीवनाची परिसीमा आहे। जगद्गुरू श्रीकृष्ण, परंतु ते केवळ जगद्गुरूच नाहीत, तर त्याहूनही जास्त आहेत। त्यांची अनेक रूपे आहेत, एकाहून एक सुंदर, एकाहून एक आकर्षक। एका प्रेमीचंच रूप बघा ना।
स्तोत्राचं रूप, योद्ध्याचं रूप. अनेक प्रकारची रूपं आहेत. वास्तवात भगवान श्रीकृष्णांचं जीवन एकांगी नाहीये, ते सर्वांगी आहे. हर तऱ्हेचा रंग, हर तऱ्हेचा रस त्याच्यात आहे. त्यांच्या जीवन लीलेमध्ये वीर रस ते प्रेम रस, करुणा रस ते मधुर रस आहे. त्यांच्या आयुष्यात समस्त रसांची रेलचेल आहे. असंही म्हणू शकतो की त्या परमरसिकाच्या जीवनात रसच रस आहेत. शास्त्र सांगतं, रसो वै सहा. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाहि निरंतर ध्यावे. जाहे अनादि अनंत अखंड अभेद अछेद्य सुवेद बतावे. नारद से सुख व्यास रटे पछिहारे तोहु पुनि पार न पावे. ताहे अहिर की छोहरिया छछिया भर छाछ पे नाच नचावे. ताहे अहिर की छोहरिया छछिया भर छाछ पे नाच नचावे. त्यांचं बहुरंगी जीवन एक संपूर्ण जीवन होतं, ज्यात जीवनाचे सर्वच रस मिसळलेले होते. ते पूर्ण अवतार होते. असंही म्हणू शकतो की ते पूर्ण पुरुष होते. त्यांनी आयुष्याच्या सुख आणि भोगांकडे पाठ फिरवून पळायला नाही शिकवलं. संन्यासी बनून रानावनामध्ये फिरायला नाही शिकवलं. उलट असं सांगितलं की जगातील सर्वच सुख, सर्व भोग मनुष्याकरताच बनवलेले आहेत. कारण जीवनाचं उद्दिष्ट आनंद उपभोगणे, सुख भोगणं आहे. केवळ त्यांनी हे शिकवलं की सर्व सुख उपभोगा, परंतु एखाद्या आसक्त भोग्याप्रमाणे नव्हे, तर एका निरासक्त योग्याप्रमाणे त्यांचा उपभोग घ्या. त्यांचं स्वतःचं जीवन वैभवशाली आहे. आयुष्य आरामात राहिले. ते मोठा शाही दरारा होता त्यांचा, तरी सुद्धा त्यांना योगीश्वर कृष्ण म्हटलं जातं. म्हणूनच हे आवश्यक आहे की या कथेच्या शेवटच्या टप्प्यावरील मार्गक्रमणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्या आत्तापर्यंतच्या जीवनावर एक वार संपूर्ण नजर फिरवली जावी. त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा एक सर्वंकष परामर्श घेतला जावा. त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या विहंगम दृश्याचं सिंहावलोकन केलं जावं. कारण त्या सर्व दृश्यांना एकत्र पाहिलं तरच आपल्याला लक्षात येईल की त्यांच्या दीर्घ अवतारी जीवनात वेळोवेळी त्यांनी कोणती रूप धारण केली आणि कोणकोणते भाव प्रकट केले. उदाहरणार्थ, जेव्हा मैत्रीचा भाव दर्शवायचा होता तेव्हा सुदाम्याबरोबरच्या मैत्रीला एक अशा उंचीवर नेऊन ठेवलं ज्या योगे युगानुयुगे मानव जातीला मैत्रीचा आदर्श वस्तुपाठ मिळत राहील. देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोए. देख सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोए. पानी परात को हाथ छुयो नहीं, नैनन के जल सो पग धोए. पानी परात को हाथ छुयो नहीं, नैनन के जल सो पग धोए. त्यांचं हृदय एका गरीब मित्रासाठी इतकं कोमल होतं, इतकं आर्द्र होतं की ते त्याचं दुःख पाहून स्वतःच रडू लागत. तेच कृष्ण अधर्मींसाठी, दुष्टांसाठी एखाद्या पोलादाप्रमाणे, एखाद्या पाषाणाप्रमाणे कठीण होते.
याच प्रकारे योग्य वेळ आल्यानंतर कंसाप्रमाणे त्यांनी शिशुपालाचा देखील वध केला. या आधी की तुम्ही मला हात लावाल, मी या कृष्णाचाच वध करून टाकेन. तू माझा नाईलाज केलाय शिशुपाल. जेव्हा त्रेतायुगात भगवंतांनी श्री राम रूपात अवतार घेतला होता, तेव्हा त्या अवतारात त्यांनी काही चमत्कार दाखवला नव्हता. परंतु त्याच्या तुलनेत द्वापारात जेव्हा श्रीकृष्ण रूपात अवतार घेतला, तेव्हा प्रभूंनी मनसोक्तपणे इतके चमत्कार दाखवले की भक्त सद्गदित झाले. इतकंच काय, जन्माआधीपासूनच चमत्कारांचा शुभारंभ त्यांनी केला होता. सर्वप्रथम गर्भात येण्या अगोदरच मातेला त्यांच्या चतुर्भुज रूपाचं दर्शन देत म्हटलं, हे माते, तुमच्या पुत्राच्या रूपाने आता मी प्रकट होण्याची वेळ आलेली आहे. 3 जन्मान अगोदर जेव्हा मी तुम्हाला तुमचा पुत्र म्हणून प्रकट होण्याचं वरदान दिलं होतं, सर्वप्रथम त्याची मी तुम्हाला आठवण करून देतो. त्यानंतर जेव्हा स्वतःचं दिव्य गौलोक धाम सोडून ते मातेच्या गर्भात प्रकटले, तेव्हा समस्त देवता त्यांची स्तुती करण्यासाठी कारागृहात प्रकटले. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. पितुमात स्वामी सखा हमारे, पितुमात स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेवा. या कथेचा आरंभ तिथून होतो जेव्हा महाराज शूरसेनांचे पुत्र कुमार वसुदेवांसह मथुरा राजकुमार कंसाची बहीण देवकीचा विवाह झाला. गोरी मन भावन के संग फिरन लागी, हरे हरे फिरन लागी भावरिया. मुकुल जाही हमें उमंग, फिरन लागी, हरे हरे फिरन लागी भावरिया. गोरी मन भावन के संग. कंस जेव्हा देवकीला सासरी सोडायला निघाला, तेव्हा रस्त्यात आकाशवाणी झाली. अरे मूर्खा कंसा, अरे मूर्खा कंसा, कोण आहे तो मला अशा प्रकारे हाक मारणारा? कोण आहे ज्याला स्वतःच्या प्राणांचा मोह उरला नाहीये? समोर ये. हे परम मूर्ख कंसा, ही क्रोधित होण्याची वेळ नाही आहे. हे खेद व्यक्त करण्याची वेळ आहे. तू तर तुझ्या भाग्यात स्वतःच्या हाताने आग लावायला निघालेला आहेस. अरे मूर्खा, जिला आनंदाने रथात बसवून तू घेऊन चाललेला आहेस, त्याच देवकीचं 8वं अपत्य तुला ठार मारून टाकणार आहे. हे आकाशवाणी ऐकताच कंस क्रोधित होऊन
देवकीचा वध करायला सरसावतो, परंतु वसुदेव देवकीचे प्राण वाचवण्यासाठी असं वचन देतो, ठीक आहे, देवकीपासून तुम्हाला कोणतेही भय नाही. भय आहे ते केवळ हिच्या अपत्याचं, जसं की आकाशवाणीने सांगितलंय. त्यामुळे मी तुम्हाला वचन देतो, देवकीला सोडून द्या. मी महाराज शूरसेनाचा पुत्र वसुदेव प्रतिज्ञा करतो की देवकीच्या प्रत्येक अपत्याला जन्म घेताच मी स्वतःच्या हाताने तुमच्याकडे आणून सोपवत जाईन. मग तुम्हाला वाटलं तर त्याचा नाश करू शकता, मला काहीही वाटणार नाही. जेव्हा देवकीचं पहिलं अपत्य जन्माला आलं तेव्हा वसुदेवांच्या वचनानुसार कंस त्यांना मारण्यास आला. आण या सापाच्या विषारी पिलाला माझ्या हवाली कर. नाही, मी नाही देणार. कशी नाही देत? सोड त्याला. मी म्हणतो सोड याला. नाही, मी म्हणतो सोड याला. सोड त्याला. सोड याला. सोड माझ्या बाळाला. सोड. सोड याला दादा. सोड मला. सोड याला. मी म्हणतो सोड मला. सोड. दादा सोड मला. सोड. मी म्हणतो सोड मला. माझ्या बाळाला सोडून दे. दादा नको रे मारूस माझ्या बाळाला. दादा दया कर दादा, माझ्या बाळाला वाचवा. प्रभू, जेव्हा कंस पिता महाराज उग्रसेनानी या घटनेवर निषेध व्यक्त केला तेव्हा कंसाने वृद्ध पित्याला बंदी बनवून काळ कोठडीमध्ये टाकलं. चल म्हाताऱ्या. आता तुझं उरलं सुरलं आयुष्य याच काळ कोठडीत जाणार आहे. हाच तुझा राजमहाल आहे. या भिंतींचे दगड आता तुझे सेवक आहेत. हवं तर डोकं फोड किंवा त्यांनाच शिक्षा देण्याची आज्ञा देत राहा. बंद करा. महाराज कंसांचा विजय असो. महाराज कंसांचा विजय असो. महाराज कंसांचा विजय असो. महाराज कंसांचा विजय असो. आता कंस स्वतः राजसिंहासनावर आरूढ झाला. आकाशवाणीने सांगितलं होतं की 8वा अपत्य कंसाचा अंत करेल. त्यामुळे सर्व प्रजेला 8व्या अपत्याची प्रतीक्षा होती. त्यांना विश्वास होता की भगवंत तारणहाराच्या रूपाने अवतार घेणार आहेत. माहितीये का, देवकी पुन्हा गर्भवती आहे. म्हणजे आता तारणहाराच्या येण्याची वेळ झालीये. हो, आता तर सगळ्यांची दुःख दूर होतील. आता तारणहार येणार आहे. माहितीये का, तारणहार येणार आहेत. अच्छा, तारणहार, तारणहार, तारणहार. जो कोणी तारणहाराचं नाव घेईल त्याची जीभ कापून टाका. जो कोणी विष्णूची पूजा करताना दृष्टीस पडेल त्याचं मस्तक उडवून टाका. त्यांना हा धडा चांगल्या प्रकारे शिकवा की मथुरेमध्ये एकच भगवान आहे आणि तो आहे कंस. कंस आणि केवळ कंस. आता बोलवा तुमच्या तारणहाराला, बोलवा. कारावासात जेव्हा बालकाच्या जन्माची वेळ जवळ येऊ लागली तसतसे कंसाचे अत्याचार वाढत मारा, गेले. अजून मारा. जाळून टाका, सर्व काही जाळून टाका. बोलवा तुमच्या तारणहाराला, बोलवा. कंसाच्या अनन्वित अत्याचाराने त्रस्त झालेली मथुरेची जनता, साधू संत इत्यादी, श्री विष्णूंची, श्री नारायणांची
रात्रंदिवस आराधना करत होते. अखेरीस तो दिवस आला जेव्हा श्री नारायणांनी देवकीच्या पोटी श्रीकृष्ण रूपाने जन्म घेतला. स्वर्गस्थ देवतांनी त्या दिव्य अंशाचं, त्या बाळकृष्णाचं मनोभावे स्वागत केलं. दलितों के सहारे आजा, हे शरणागत के रखवारे आजा, एक स्वर में हर प्राण पुकारे आजा, आजा तारनहार हमारे आजा, आजा प्रभु आजा, आजा प्रभु आजा. कृष्णांचं शिशुरूपात प्रकट होताच चहूबाजूंना चमत्कार होण्यास सुरुवात झाली. पिता वसुदेवांच्या हातापायांच्या बेड्या आपोआप गळून पडल्या. पहारा देणारे सैनिक गाढ निद्रेत गेले. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले. जन्म घेताच त्या बाळकृष्णाने त्याच्या योगमायेचे चमत्कार दाखवण्यास सुरुवात केली. आपले माता पिताच नाही तर संपूर्ण मथुरा आणि गोकुळाला आपल्या मायेच्या अंमलाखाली ठेवून रातोरात त्या बाळकृष्णाने मथुरेहून गोकुळाकडे प्रयाण केले. अपनी प्रिय संतान रख जसुमती की सेज पे, मायावश अनजान माया को संग ले चले. बाळकृष्णाला झोपलेल्या यशोदेच्या बेछाण्यावर सोडून येऊन वसुदेव ज्या कन्येला तिथून उचलून घेऊन आले
तिला जेव्हा कंस मारण्यासाठी नेऊ लागला, त्या कन्येने आकाशात श्री दुर्गेचं रूप धारण केले. अरे मूर्खा, मला मारून तुझा काहीही फायदा व्हायचा नाही. तुला मारणार तर कोणी दुसराच आहे आणि त्याने या धर्तीवर जन्म देखील घेतलाय. तोच तुझा संहार करेल. आमच्या मते भगवान श्रीकृष्णांचा अवतार काळ 4 भागात वाटला जाऊ शकतो. पहिला भाग आहे बालपणाचा, जे गोकुळात व्यतीत झालं. त्या काळात प्रभूंनी ज्या लीला केल्या आहेत त्या मुख्यत्वे करून भक्तांच्या मनोरंजनार्थच केलेल्या आहेत. त्या भागात बालपणीच्या भोळ्या भाबड्या बाललीला, अशा लीला ज्या बालवृद्ध प्रत्येक व्यक्तीचं मन मोहून टाकतील. तो गोड गोड अवखळ वावर ज्याने युगायुगांपासून भक्त आणि कवींना अक्षरशः वेड लावलंय. सूरदास तर त्या लीलांचं वर्णन करताना कधीही थकायचे नाहीत. शोभित कर नवनीत लिए, शोभित कर नवनीत लिए. त्यानंतर जोपर्यंत गोकुळात होते, कंस त्या बालकरूपी श्रीकृष्णांच्या हत्येसाठी एकापेक्षा एक शक्तिशाली असुरांना पाठवत राहिला. परंतु त्या दिव्य बालकाने त्या सर्वांचा संहार करून टाकला. सर्वप्रथम पूतना आली. राक्षसी घेऊन चालली, कोणीतरी या. त्यानंतर शक्टासुराने त्यांना बैलगाडीच्या खाली चिरडून मारायचा प्रयत्न केला. मग कंसाने तृणावर्ताला पाठवलं, जो त्यांना उडवून आकाशात घेऊन गेला. गुडघ्यावर रांगायला लागले तर आईने काढून ठेवलेलं लोणी चोरून पळून जायचे.
में माखन धूल भरा तन, घुटरन चलत घुटरन चलत मेरो मन मोहन, हाथ में माखन धूल भरा तन. याच दरम्यान यशोदा मातेला अशी लीला दाखवली ज्याद्वारे त्यांनी आपल्या छोट्याशा मुखामध्ये मातेला अखिल ब्रह्मांडाचं दर्शन दिलं. मग गोपिकांची मडकी फोडून त्यातून लोणी चोरू लागले. चालव बेचकी. आई ग. त्याच सुमारास यमुना नदीत विष पसरवणाऱ्या कालिया नागाशी युद्ध करून त्याचं दमन केलं. देवराज इंद्राने जेव्हा क्रोधाच्या आहारी जाऊन संपूर्ण गोकुळाला मुसळधार पर्जन्यवृष्टी करून बुडवायचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वताला त्यांच्या फक्त करंगळीवर उचलून गोकुळवासियांचं रक्षण केलं. हमारो कान्हा गोवर्धन गिरधारी, हमारो कान्हा गोवर्धन गिरधारी, कन्हैया निज भक्तन के सीख पे ठक्कर बनके, कन्हैया निज भक्तन के सीख पे ठक्कर बनके, देखो आपका रखवाली, हमारो कान्हा गोवर्धन गिरधारी, हमारो कान्हा गोवर्धन गिरधारी. मग काळ आला राधा कृष्णांच्या प्रेम लीलांचा. कुमार अवस्थेत पोचताच श्री राधाजींच्या साह्याने त्यांनी प्रेमाचे उच्चतम आदर्श प्रस्थापित केले. तुला काय ठाऊक, तुझ्यासाठी मला किती निंदा सहन करावी लागते. हे बघ राधा, मला कोणत्याही निंदेची भीती नाही. मी तर केवळ प्रेम पाशात आहे आणि प्रेमालाच सर्वोच्च स्थानी मानतो. त्यामुळे मला तर यावंच लागेल. आणि मी नाही आले तर काय करशील? तर मी तुझ्या पदचिन्हांनाच मुरली ऐकून परत जाईन. माझ्या पदचिन्हांना? हो, तू सकाळी घाटावर सखींसह पाणी भरायला जातेस ना? हो. तिथे तुम्हा सर्वांच्या पावलांचे ठसे उमटलेले असतात. मी त्या सर्वांच्यात तुझ्या पावलांचे ठसे ओळखू शकतो. बस त्यांचंच दर्शन घेऊन परतून जाईन. गोकुळात कान्हा आणि राधेच्या प्रेमाला बहर येत होता. कान्हा आणि राधा होळीच्या रंगात रंगून दंग झालेले होते. बोल तुम पर का रंग डाले, राधे तुम पर का रंग डाले, तुम पहले ही रंग रंगीली, प्रेम को
कधी कधी मी विचार करते की मी कृष्ण असते आणि तू राधा असतास तर किती बरं झालं असतं. मग काय झालं असतं? मग मी तुझ्यासारखं स्मित केलं असतं आणि तू माझ्यासारखा व्याकुळ झाला असतास. ते तुला छान वाटतं? हो, खूप मजा आली असती. छान आहे की. तर मग मी राधा बनतो आणि तू कृष्ण बन. ठीक आहे, घे. आता तू राधा बन. हो. कृष्ण आणि राधेचा हा संवाद किंवा कृष्ण आणि राधेची ही रूपाची किंवा पोशाखाची अदलाबदल हे खरं तर प्रतिकात्मक आहे. आत्म्याने परमात्मा होणं किंवा परमात्म्यानं आत्म्यात समाविष्ट होणं यात खरं तर हे रूपक आहे. प्रेमलीलेचा उत्कर्ष बिंदू अखेरीस जाऊन रासक्रीडेत परिवर्तित होते. रासक्रीडा वास्तवात आत्म्यांचा परम आत्म्याशी होणाऱ्या मिलनाचा एक अद्भुत सोहळा आहे. आता प्रत्येक गोपिकेसाठी तिचा स्वतःचा हक्काचा कान्हा तिच्या बरोबर रासक्रीडा खेळत होता. आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाची ही तर महारास क्रीडाच होती. यमुनेच्या तटावर चाललेल्या या रासक्रीडेचं मनोहारी दृश्य डोळ्यात, मनात आणि हृदयात साठवण्यासाठी देवलोकीचे देवही आता आकाशात जमले होते. कल्पकल्पांतराने क्वचितच घडणारा प्रेमाचा आणि भक्तीचा एक विहंगम सोहळा आज सर्व साक्षी परमेश्वराचा साक्षीने अखिल ब्रह्मांड अनुभवत होता. माया का तुमने रंग ऐसा डाला, बंधन में बंध गया बांधने वाला. कौन रमापति कैसा ईश्वर, मैं तो हूँ गोकुल का ग्वाला. ज्या प्रकारे प्रत्येक आत्म्याला त्याच्या स्वतःच्या कल्पनेतला त्याचा परमात्मा मिळतो, त्याच प्रकारे रासक्रीडेत प्रत्येक गोपिकेला तिचा कृष्ण मिळत जातो. हा मिलन महोत्सवच प्रेमाची पराकाष्ठा आहे. जसं भक्तीच्या उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचून प्रेमाची प्राप्ती होते, तसंच प्रेमाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचून या मिलन महोत्सवाचा परमानंद प्राप्त होत असतो. तोच परमानंद प्राप्त केल्यानंतर अजून काही मिळवायचं शेष राहतच नाही आणि जिथे मिळवायचं काही बाकी उरत नाही तिथूनच गमावण्याची सुरुवात होते. जिथे मिलन समाप्त होतं तिथेच विरहाला देखील सुरुवात होत असते. हाच कालचक्राचा नियम आहे. सुख आणि दुःख, मिलन आणि विरह, हसू आणि अश्रू सदैव एकमेकांच्या पुढे मागे पळत असतात. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, परत दुःख, पुन्हा सुख असं वाटतं की काळाचं एक पाऊल सुख आहे तर दुसरं पाऊल दुःख आहे. आधी सुखाचं पाऊल पुढे पडतं
मागाहून दुःखाचं पाऊल पुढे पडतं. हीच काळाची चाल आहे आणि काळाची पावलं कधीही थांबत नाहीत. आणि हेच या मृत्यू लोकाचं अटळ सत्य आहे. याच नियमानुसार जेव्हा रासक्रीडेत प्रेमिकांचं मिलन आनंदाच्या परोमच्च बिंदूपर्यंत जाऊन पोहोचलं, तेव्हा तिथेच त्यांच्या विरह काळाची देखील सुरुवात झाली. अंततः कृष्णाला गोकुळ सोडून जावं लागलं. राधा आणि कृष्णाच्या विरहाची पीडा खूप क्लेशदायक होती. बघ, मी आले आहे. सांग, काय सांगायचं ते? सांगायचं तर काहीच नाही. बस तुझ्याकडे जाण्यासाठी आज्ञा मागायला आलोय. आज्ञा मागायला आलायस की माझे प्राण घ्यायला आलायस? राधे, प्राण तर आपल्या दोघांचा एकच आहे. केवळ शरीर दोन आहेत. हा विरह तर केवळ 2 शरीरांचा आहे. परंतु वेगळं झाल्यानंतर आपली काय दशा होईल याचा विचार केलायस? केलाय विचार, परंतु जी निर्धारित झाली आहे ती लीला तर आपल्याला करावीच लागेल. जे कार्य करण्याची जबाबदारी अंगावर घेतलीये ते कर्तव्य तर आपल्याला पूर्ण करावंच लागेल. ते तर तुला माहितीच आहे. हो हो, माहिती आहे की तुला तुझी लीला, तुझं कर्तव्य राधेहूनही अधिक जवळचं आहे. परंतु तुला हे नाही ठाऊक की राधेला तुझ्याहून अधिक जवळचं असं कुणीच नाही. तिच्यासाठी अजून काहीच नाही. राधेची सगळी कर्तव्य, सगळी कार्य, तिच्या सगळ्या आशा, इच्छा, तिच्या सगळ्या पूजा, अर्चना, हे सगळं कृष्णाच्या चरणीच अर्पित आहेत. या श्रीचरणांना तू माझ्यापासून दूर घेऊन जाणार म्हणजे जसं यज्ञानंतर यज्ञकुंडामध्ये केवळ जळलेल्या लाकडांची राख राहते, त्याच प्रकारे तुझ्या जाण्यानंतर वृंदावनात केवळ राधेचं भस्मच राहून जाईल. जाण्यापूर्वी मला 2 वचन देऊन जा. माग. पहिलं हे की केवळ स्वप्नातच नाही तर जोपर्यंत मी या धर्तीवर असेन, माझ्या हृदयात प्रत्येक क्षणी तुझाच वास असावा. आणि दुसरं हे की मी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला पुनश्च एकदा तुझ्या चरणांचं दर्शन मिळावं. मी वचन देतो, परंतु एक वचन मी तुझ्याकडे देखील मागतो. आज्ञा. तू डोळ्यातून अश्रू नाही वाहू द्यायचीस. खूप कठीण आहे. राधे, तुझा एक अश्रू देखील माझ्या कर्मपथावर माझ्या समोर उभा राहून माझा मार्ग अडवू शकतो. म्हणून वचन दे.
आता हे अश्रू नाही वाहणार. मी वचन देते. अखेरीस राधेचा निरोप घेऊन तिचा कान्हा मथुरेकडे जाण्यास निघाला. राधा आणि कान्ह्याची ही ताटातूट खरोखरच हृदयद्रावक म्हणावी अशीच आहे. पण जसं श्रीकृष्ण म्हणतात तसं आपण कितीही प्रिय व्यक्तींच्या गराड्यात राहणारे का असेना, एक ना एक दिवस आपल्यापैकी प्रत्येकाला त्या अनंताच्या प्रवासाला एकट्यानेच जायचे आहे. कुणाला किती अनंत जन्म मिळतात ते माहीत नाही, पण प्रत्येक जन्मात आधीच्या जन्मातलं कुणी भेटेल की नाही ते देखील ठाऊक नाही. पण या जन्म मृत्यूच्या अनाकलनीय खेळात प्रत्येकाचा परमात्मा, प्रत्येकाचा त्याचा त्याचा कृष्ण त्या त्या जन्माचा रथ हाकण्यासाठी सारथी म्हणून मिळावा, हीच काय ती अपेक्षा. जय श्रीकृष्ण. जय जय श्रीकृष्ण. कृष्णा